सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, राज्यातील पावसाची उघडीप आता संपलेली आहे। 20, 21 आणि 22 जून दरम्यान महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे। मित्रांनो, माहिती अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा आणि अशाच प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील नक्की करा। मित्रांनो, आत्ताच ताज्या मिळालेल्या माहितीनुसार अवघ्या काही तासांमध्ये राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल होणार आहे आणि पुन्हा एकदा आजपासून पुढील 2 ते 3 दिवस राज्यात मोठा पाऊस होणार आहे। आपण या ठिकाणी बघू शकता 20, 21 आणि 22 जून रोजी आपल्याला संपूर्ण कोकण पट्ट्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार आणि तसेच कोकण पट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठी भयंकर अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल। तसेच मित्रांनो, हा जो मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे, यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगरच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा मुसळधार पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। हा जो 3 दिवस पाऊस होईल, यामध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त आपल्याला पाहायला मिळू शकतं। तसेच इकडे उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशच्या भागात देखील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड एकंदरीतच या सर्वत्र पट्ट्यामध्ये आपल्याला मोठा जोरदार वाऱ्यासह पाऊस आज रात्रीपासूनच सुरू झालेला पाहायला मिळेल। पुढील 3 ते 4 दिवस राज्यात आता मोठे पावसाचे असतील। तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव एकंदरीतच मराठवाड्यामध्ये संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पुढील 12 तासांच्या आतच पावसाचे आगमन झालेले पाहायला मिळेल आणि हा पाऊस 2 ते 3 दिवस मराठवाड्यात देखील सतत भाग बदलत झालेला आपल्याला पाहायला मिळेल। बुलढाण्याच्या इकडे विदर्भाच्या काही भागांमध्ये आपल्याला मोठा पाऊस तर काही परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। यामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या बहुतांश भागांमध्ये उद्यापासून पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, मोठा पाऊस होईल। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता हा जो भाग आहे नवसारी, वायरा, नवपूर तसेच श्रीपूर या परिसरात देखील मोठा पाऊस होईल। अहवा, साक्री, अंमळनेर तसेच सताना, मालेगाव, चाळीसगाव, पेठ, वापी तसेच इकडे जवाहर, बोईसर, वाडा, घोटी, अकोले, वसई, विरार, उल्हासनगर, जुन्नर, पनवेल तसेच चाकण, अलिबाग त्यासोबतच इकडे शिरूर, दौंड, लवासा, महाड, भोर, नीरा, बारामती, दापोली तसेच चिपळूण, गुहागर, वडूज त्यासोबतच विटा, ईश्वरपूर, राजापूर, कणकवली, निप्पाणी त्यासोबतच सावंतवाडी आणि बेळगाव, पणजीच्या भागात देखील या दरम्यान मोठी अतिवृष्टी पाहायला मिळेल। इकडे सांगोले, पंढरपूर त्यासोबतच अकलूज, बार्शी, धाराशिवमध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्रीपासूनच सुरू झालेला पाहायला मिळेल। तसेच करमाळा, जामखेड, केज, परळीचा भाग, अहमदपूर त्यासोबतच माजलगाव, भोकर, हिमायतनगरच्या परिसरात देखील आपल्याला येत्या काही तासात पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल। तसेच इकडे किनवट, उमरखेड, जिंतूर, पुसद त्यासोबतच अर्नी, मेहकर, कारंजा, लाड तसेच खामगाव, अकोला, बोदवड, चिखलीच्या भागात देखील आणि सिल्लोडच्या परिसरात देखील आता पावसाची उघडीप संपलेली असेल, मोठा पाऊस येत्या काही तासात येईल। तसेच बुऱ्हाणपूर, अकोल, अचलपूर, अकोट, धरणी, मुलताई, वरुड, संवसर, बेतूल, जहापाल, शहापूर, छिंदवाडाच्या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।